मित्रांनो, सीटीटी मध्ये बरेचसे प्रश्न हे ट्रिकी विचारले जातात। हा ज्योमेट्रिकल प्रश्न आहे। एक वर्ग का क्षेत्रफळ जिसकी एक भुजा 8 सेंटीमीटर आहे। म्हणजेच वर्ग म्हणजेच काय तर चौरस। सर्वप्रथम आपण हा जर चौरस घेतला तर याचीवाली एक भुजा म्हणजे त्याचीवाली साइड म्हणजे त्याचीवाली बाजू 8 सेंटीमीटर आहे। 8 सेंटीमीटर आहे। उस आयत के क्षेत्रफल के बराबर है। असा एक आयत आहे त्याच्या क्षेत्रफळाच्या बरोबर आहे जिसकी लंबाई 16 सेंटीमीटर आहे। म्हणजे एक जर आयत आपण घेतला असा तर या आयताची लांबी 16 सेंटीमीटर आहे। मग त्यांनी काय सांगितलं की याचं वाला क्षेत्रफळ आणि याचं क्षेत्रफळ अगदी आणि अगदी काय आहे तर राईट आहे, इक्वल आहे, इक्वल। मग आपल्याला कशा पद्धतीने आन्सर काढायला लागेल तर त्यांनी विचारलेलं आहे की आयत की चौड़ाई ज्ञात करे। म्हणजे आयताची रुंदी आपल्याला फाइंड आउट करायची आहे या ठिकाणी इथली। खूप इजी आहे मित्रांनो, अतिशय सोपी अशी ट्रिक्स मी तुम्हाला सांगतो। सर्वप्रथम काय करायचं की या वर्गाची म्हणजे चौरसाची म्हणजे या स्क्वेअरचा जर का तुम्हाला क्षेत्रफळ काढायचं असेल तर याचा फक्त स्क्वेअर करावा लागते। 8 चा स्क्वेअर काय येतं तर 64 येते। झालं, 64 टार्गेट केल्यानंतर ह्या जो आयत आहे या दोघांचं क्षेत्रफळ सारखं त्यांनी सांगितलेलं आहे, म्हणून ह्या आयताची जी लांबी आहे ते याला डिवाइडेड बाय करायची। झालं तुमचं आन्सर 16/64। हे जे 4 आहे 4 म्हणजे त्या आयताची रुंदी निघणार आहे मित्र। म्हणून या ठिकाणी तुमचं आन्सर येतं सरळ सरळ फर्स्ट ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन। एवढा इजी आहे मित्र हा प्रश्न। म्हणजेच काय करायचं 8 चा स्क्वेअर एकदा 64 घ्यायचे आणि याला भागिले 16 केले की तुमच्याला 4 आन्सर आला। सो फर्स्ट ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन। चेक करूया। येस, राईटच आन्सर आहे मित्रांनो। प्रत्येक प्रश्नासोबत एक मी तुम्हाला होमवर्कचा प्रश्न देत असतो, ज्याचा आन्सर तुम्ही जर काढला असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर टाकू शकता। प्रश्न आहे एक वर्ग का क्षेत्रफल जिसकी एक भुजा 6 सेंटीमीटर है उस आयत के क्षेत्रफल के बराबर है जिसकी लंबाई 9 सेंटीमीटर है। आयत की चौड़ाई ज्ञात करे। ऑप्शन तुमच्या पुढे आहे, तुम्ही त्याचा आन्सर निश्चितपणे काढाल आणि ते आन्सर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका। जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि स्टडी मॅथ चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।